अवैध रेती वाहतुकीच्या टिप्परच्या धडकेत 2 जण गंभीर जखमी. अवैध रेती वाहतूक बंद करण्यासाठी नागरिकांची जळंब पोलीस स्टेशनवर धडक. शेतातून घराकडे दुचाकीने परत येणाऱ्या दुचाकीस्वाराला अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असल्याची घटना दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास माटरगाव ते भास्तर रोडवर घडली. माटरगाव येथे रहिवासी सचिन हिरडकार व आशिष उमाडे हे दोघे दुचाकीस्वार त्यांच्या शेतातून घरी परत येत असताना त्यांच्या दुचाकीला अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने माटरगाव भास्तर रोडवर असलेल्या श्री महालक्ष्मी कृषी विद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. धडक एवढी जबरदस्त होती की या झालेल्या अपघातात सचिन हिरडकार या युवकाच्या उजव्या पायाची वाटी तुटून रस्त्यावर पडलेली होती, तर दुसऱ्या युवकाच्या हाताला जबर मार लागला आहे. या गंभीर दुचाकीस्वारांना उपचारासाठी तातडीने खामगाव येथे हलवण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्या दोघेही दुचाकीस्वारांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे. घडलेल्या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. RC24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा. आमच्या भागामध्ये काल अवैध रेतीच्या वाहतुकीने सचिन विजय हिरडकार याच्या पायावरून त्यांनी अवैधरित्या संध्याकाळी गाडी नेऊन त्याचा पाय निकामी केला. या अगोदर सुद्धा आशिष समाधान मंडवाले आणि असे बरेचसे बळी या अवैध रेती वाहतुकीच्या धंद्याने आमच्या भागात घेतलेले आहेत. या सर्व अवैध रेती वाहतूकदारांना तहसीलदार समाधान सोनवणे यांचा आशीर्वाद आहे. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा माणूस त्यांच्याकडून हप्ता घेतो आणि याची त्या रेतीच्या धंद्यामध्ये भागीदारी आहे. हा आम्ही आमचा मुद्दा आज जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर मांडला. त्यांचं सस्पेन्शन आम्हाला पाहिजे आहे आणि असे अनेक बळी या माध्यमातून आम्ही वाचवू शकतो. या रेतीच्या धंद्यावर त्यांनी अंकुश आणावा आणि हा अवैध रेतीचा धंदा त्यांनी बंद करावा. त्यांचं म्हणणं आहे की या भागात रेतीचा लिलाव झालेला नाही, मग ह्या रेतीच्या गाड्या चालतात कशा? ह्या फक्त समाधान सोनवणे साहेब तहसीलदार यांच्या आशीर्वादाने चालतात. यांची त्याच्यामध्ये भागीदारी आहे. त्यांचं सस्पेन्शन अतिशय आवश्यक आहे. मी तर त्यापुढे जाऊन सांगेल की यांच्या अवैध संपत्तीची सुद्धा शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्यशीर कारवाई करावी. आमच्या गावकऱ्याचा